थँक्यू. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती महाराज यांना मानाचा मुजरा करतोय आणि मी समालोचक रुपेश पाटील मॅन फ्रॉम जनवली पेन रायगड तमाम क्रीडा रसिकांचं करतोय सहर्ष सहर्ष स्वागत. आपण पाहत आहे तुम्हा सर्वांची लाडकी स्पर्धा कराड तालुका रबर बॉल प्रीमियर लीग 2024. मॅच आहे मोहिते सरकार आणि त्यांच्या अगेन्स्ट पार्थ 11 दुधडेवाडी टीमनं टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. मोहिते सरकारचे संघमालक आहेत भरत मोहिते. पार्थ 11 दुधडेवाडी संघाचे संघमालक आहेत आदरणीय संदीपजी दुधडे. मोहिते सरकारचा विचार केला तर 2 सामन्यापैकी एकही सामना जिंकलेला नाहीये. पार्थ 11 दुधडेवाडी संघाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये एक सामना जिंकलाय. म्हणजे इथून पार्थ 11 दुधडेवाडी संघाला हा सामना खूप महत्त्वपूर्ण आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये शैलीजी जाधव सर जोडले गेलेत आणि आमचे आदरणीय मार्गदर्शक किरण मस्कर सर यांना आपण ऐकतोय. हा पंच आमच्याकडे वळत आहेत आणि जाऊया मॅचकडे. व्हाईट बॉलचा निर्णय. इथून 5 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या. 2 बॉलचा खेळ झालाय आणि इथून धावा खर्च केल्यात. अजय या गोलंदाजांनी 5, किरण काटेकर आणि संतोष दबडे हे 2 फलंदाज मैदानामध्ये. किरण काटेकर यांनी खूप छान कालचा दिवस आपल्या नावावरती केला. हो डीपेक्षा कव्हरला वा सकाळच्या सत्रामध्ये अगदी आला अपडेट संगीतमय सारेगमप धनी धनी सा बॉल चाललाय सीमा पार षटकार. पाहिलं ना तर मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर बॉल हाताळला गेला होता जिथे थोडासा शॉर्टर लेंथवरती हाताळला होता. तदनंतर जागा बनवली आणि हॅड आय कोऑर्डिनेशन फार सुंदर आणि स्क्वेअर कटचा फटका जो सरळ कव्हर्स आणि एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बिग हिट केलाय आणि सकाळच्या सत्रामध्ये हा जबरदस्त किरण याच्या बॅटमधून आलेला षटकार आपल्याला पाहायला मिळालाय आणि ही ओळख राहिली आहे किरण या बॅटरची. किरण काटेकर आणि काटेकर म्हटल्यानंतर काटे राहिले तर टीम अपोजिट त्यांच्या विरोधामध्ये खेळणाऱ्या संघाविषयी नेहमीच सातत्याने मात्र खेळ चांगला राहिला. स्माइल खूप छान आहे. अजयना बदलाव करावा लागेल. लाईन लेंथ चांगली गोलंदाजी इथून करावी लागेल. आणखी एक अगदी स्लाइडली आउटसाइड मिडल स्टंप डिलिव्हरी होती. लॉक ऑन मध्ये ऑन ड्राईव्ह करायचं होतं परंतु बॅटची एज घेतली आणि बॉल शॉर्ट पाईन लेगमध्ये मात्र जात असताना पाहायला मिळेल एक सिंगल आणि या सिंगलवरती समाधान मानावं लागेल. 12 धावा धावफलकावरती येत असताना आणि यापैकी वैयक्तिक 11 धावा किरण काटेकर यांच्या आपल्याला पाहायला मिळतात. ही खासियत आहे. कालच्या दिवसामध्येही अनेक खेळाडूंनी आपल्या नावाचा परिचय दिलाय. दखल घ्यावी लागली पश्चिम महाराष्ट्र क्रिकेटच्या मात्र प्रत्येक खेळाडूंना त्याचबरोबर दर्दी प्रेक्षकांना असे खेळ या मैदानामध्ये मात्र भूमिपुत्रामध्ये होताना पाहायला मिळाली. भूमिपुत्र मैदान कोपरखर्डे म्हटल्यानंतर क्रिकेटची पंढरी म्हणूनची ओळख. ओ शांत क्रिकेट अगदी पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. मैदान आहे तिथे टपा बॉल चालला सीमारेषा पार अगदी पॉइंटच्या दिशेला सीमारेषेला चीडफाड करून आर पार होतोय फरार. 4 धावा चौकार. नक्कीच अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. जागा बनवली बॅकफूटवरती गेले तदनंतर पॉईंटला हलक्या हाताने आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता. अतिशय सुंदर फटका पहा. जागा बनल्यानंतर त्यांचा चेहऱ्याचे हावभाव देखील तेवढ्याच तत्परतेने पाहायला मिळाले. ही ओळख राहिली आहे आणि खऱ्या अर्थाने जमनी लगत अगदी जमनीला किस करत हा चेंडू पॉईंटमधून सरळ बॅकवर्ड पॉईंट सीमा पार जाताना पाहायला मिळाला. आलं होतं चौकार आणि किरण मात्र पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळालेत. षटक क्रमांक पहिला समाप्त झाला. अजय यांच्या स्वरूपामध्ये 16 धावा धावफलकावरती आल्यात आणि इथून स्ट्राईक चेंज होईल. संतोष दबडे स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतात. किरण काटेकर माफी असावी आणि इथून 4 बॉलमध्ये 11 धावांची बहारदार खेळी साकारल्यानंतर ही क्लास आहे. आणि मागील फटका आपण ज्या प्रकारे इथे विश्लेषण केलात त्या प्रकारे अगदी टेक्निकल पद्धतीने खेळून काढलेला. म्हणजे कलात्मकता काय असते फलंदाजांकडे त्याचं उत्तम उदाहरण त्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचंच इथे येऊन पाहिलं. पण तो आणखी एक दर्जेदार गोलंदाज स्वप्नील ज्यांनी कालचा दिवस खूप गाजवलाय. 83 धावांची बहारदार खेळी त्यानंतर मग 48 धावांची बहारदार खेळी आणि 2 विकेट्स त्यांच्या नावावरती. अगदी उत्तम खेळ साकारणारा खेळाडू आज कालच्या दिवसातील सर्व उत्कृष्ट खेळाडू आज गोलंदाजी मार्कवरती. हो ही काशेत आहे. थोडासा मात्र इथे पाहिलं की तर परफ्यूम डिलिव्हरी टप्पा इथे अगदी उचली मिळाली आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल शैलेश सर. नक्कीच आपण पाहिलं ना त्या ॲक्शन रिप्लेमध्ये ब्लाइंड खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांची नजर हटली डॉट बॉल आलाय. बहा रिप्लेमध्येही
त्यानंतर आक्रमण करण्याचा प्रयत्न बॅटच्या मधोमध आला होता. क्षेत्ररक्षक आहे तिथे, क्षेत्ररक्षकांच्या आवाकाच्या बाहेर, हाताला झटका, बोटाला सटका देत बॉल होते फरार 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 फरार. वाह, चेंडू अतिशय जबरदस्त पद्धतीने फरार झाला. जिथे पाहिलं ना, तर फलंदाजांच्या खेळीचं एक विश्लेषण केलं तर टेक्निकली फार सुंदर क्रिकेट खेळतात. पहा, ॲक्शन रिप्लेमध्ये आपल्याला पाहायला मिळालं जिथे खोलवर पद्धतीचा बॉल आणि जिथे गुड लेंथवरती स्पॉट करत असताना पिकअप जो होता ना तो फार सुंदर पाहायला मिळाला. आणि ही तुमची खासियत आहे. किरण काटेकर वाडी गावचा हा सितारा, तिथे क्षेत्ररक्षकाने एफर्ट्स दिले होते, मात्र ते एफर्ट्स थोडेसे निष्कर्ष ठरले. चेंडू वन बाउन्स सरळ सीमारेषे पार गेला. जर आपण पाहिलं ना तर ही ओळख राहिली किरण काटेकर या फलंदाजाची. 6 बॉल 15 धावा. डेफिनेटली मी अगोदर सकाळीच उल्लेख केला होता, कालच्या दिवसामध्येही अगदी टेक्निकली फलंदाज काय असू त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं किरण काटेकर या फलंदाजांकडून. आणि आजही आजच्या दिवसामध्येही तेच सातत्य तो मात्र टिकवून ठेवला आहे. म्हटलं जातं की तुम्हाला प्रत्येक मॅचमध्ये शून्यावरून सुरुवात करायची असते, शून्य कोणाला चुकलेला नाही आहे. आणि इथून तेही मात्र अगदी तसं त्याचा अभ्यास केला आहे की काय जणू त्याचं उत्तम उदाहरण किरण काटेकर या मॅचमध्ये देत असताना स्वप्नील देवंगुले यांच्या विरोधामध्ये तुम्हाला मोठा फटका खेळणं म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. फाईनमध्ये खेळायचा होता, बॉलने आधीच पाटा बदलला होता, माइंड चेस केलं होतं, रीड केलं होतं गोलंदाज स्वप्नील यांनी, फलंदाज किरण काटेकर यांचं, आणि त्याच्यानंतर हा बॉल डिलिव्हर झालाय. नक्कीच आपण पाहिलं ना, या बॉलच्या पाठीमागची क्रिया पाहिली तर बॉल थोडासा उसळी घेणारा पाहायला मिळाला होता. डेफिनेटली परत एकदा त्याच दिशेनं गोलंदाजी करत असताना परंतु पंच आमच्याकडे वळत आहेत. सूर्यकांत सर आपल्याला पाहायला मिळतात मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि त्याच्यानंतर हा व्हाईट बॉल, 1 धाव येताना पाहायला मिळेल, 21 धाव. नक्कीच आपण पाहिलं ना, बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट चालू असताना इथे मात्र पाहायला मिळते. हो, हा चांगला झेल, अप्रतिम अगदी चित्त्याच्या चपलानं हरणाच्या गतीनं घारीच्या नजरेनं पकडला गेलाय झेल. फलंदाज बाद, 440 होल्डचा करंट आणि किरण काटेकर बॅक टू डग डग डगाट देखील येतोय. मित्रांनो, या बॉलच्या पाठीमागची क्रिया पहा. जिथे आपण पाहिलं ना तर फलंदाजाला इन ॲट ॲक्शन मध्ये आणलं, ट्रॅप रचलं गेलं होतं. पहा, फॉलो थ्रू मध्ये अतिशय परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झाला. एलिव्हेशन जास्त मिळालं नाहीये तिथे, प्रोडक्शन अतिशय सुंदर आणि क्षेत्ररक्षक चप्पळ देखील पाहायला मिळाला. रनिंग हँड कॅच त्याने कॅरी केलाय. या मॅच मध्ये ओमसाई एमटीसीचं देखील कौतुक होत आहे. त्यांनी देखील 2 व्ह्यू देत आहेत आपल्याला, म्हणजे बॉलर आणि क्षेत्ररक्षक या सर्वच गोष्टी ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून, म्हणजे ही टेक्निकल बाब देखील आपल्याला या कराड प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळाले. आणि जिथे आपण पाहतोय ना सेन्सिबल क्रिकेट खेळलं जात आहे, जिथे पहिला हादरा जरूर लागलाय मात्र त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समन येतोय. सर, स्वतः संघमालक भरत मोहिते सरकार मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. 21 या धावसंख्येवरती पहिला विकेट माघारी किरण काटेकर यांच्या स्वरूपामध्ये. त्यांच्या जागेवरती भरत मोहिते सरकारचे संघमालक स्वतः मात्र मैदानामध्ये. स्वप्नील यांच्या विरोधामध्ये खेळण्याचा प्रयत्न, हाही फटका चांगला बिग बाउंड्रीजमध्ये, क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न असफल. बॉल जमिनीला दान होत असताना तिथे पकडण्याचा प्रयत्न असफल झाला. आणि त्याच्यानंतर झालाय 2 धावा इथे कंप्लीट. नक्कीच आपण पाहिलं ना तर स्वतः संघ मालक लिडिंग फ्रॉम फ्रंट, शरीराची देहबोली पहा, भरगच्च बांधा असलेला हा खेळाडू. तदनंतर मात्र या बॉलवरची प्रतिक्रिया जर पाहिली तर शॉर्ट लेंथ होता, त्याच्यावरती अक्रॉस द लाईन मारला गेला, तिथे मिळाल्या 2 धावा. डेफिनेटली 23 धावफलकावरती आणखी एक चांगला फटका. इथून पहा, मोठे फटके येत नाही, त्यावेळी तुम्हाला टेक्निकली फलंदाजी करायची आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलपर्यंत पोहोचतील, परत एकदा 2 धावा घेण्याचा प्रयत्न, आणि हेच माइंडमध्ये तुमच्या असलं पाहिजे. आणि हाच तर क्रिकेट आहे. ज्यावेळी चांगली कनेक्टिव्हिटी होत नाही ना शैलेश सर, त्यावेळी मात्र तुम्हाला सिंगल डबलवरती भर देणं आणि धावफलक तुमचा धावता ठेवणं, हलतं ठेवणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आणि तेच सध्याच्या घडीला आपण या मॅचमध्ये पाहतोय. षटक क्रमांक इथे 2रं समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 1 विकेट गमावून 25 धावसंख्येवरती बॅटिंग करत असताना टीम मोहिते सरकार. नक्की सर, आपण 2 षटकांच्या दरम्यान जर खेळ पाहिला ना तर अतिशय सुंदर कॅल्क्युलेशन प्रॉपर केलं जात आहे. प्रत्येक बॉलच्या मागे टेक्निकल क्रिकेट खेळलं जातं. आणि रबर बॉलचं क्रिकेट जर पाहिलं ना तर हाणामारीचं क्रिकेट म्हटलं जातं. मात्र त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे टेक्निक असेल, चांगल्या बॉलवरती मिरिटवरती जर तुम्ही खेळलं तर आपण या बॉलच्या पाठीमागे जर पाहिलं ना तर भरत यांनी बॅकफुटवरती गेले, कव्हर्स आणि डीपमध्ये प्रोडक्शन असताना देखील 2 धावा चपळाईने काढणं, म्हणजे ही तुमचा स्टॅमिना हा देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि मैदानाच्या आतमध्ये 25 धावा आतापर्यंत लगावल्या गेल्यात. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, अजूनही 3 षटकं येणं बाकी आहे, म्हणजे धावसंख्यांचा उच्चांक तुम्हाला बनवायचा आहे.
डेफिनेटली पहिल्या षटकाचा आपण विचार केला अजय यांच्या, तर इथून 16 धावा खर्च झाल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र स्वतः कॅप्टन स्वप्नील आलेत, 9 धावा खर्च केलेत. आता इथे मात्र गोलंदाजी मार्कवरती स्वप्नील पवळे येत असताना इथे मात्र पाहायला मिळतात. पहिला बॉल इथून डॉट येत असताना पाहायला मिळतोय. नक्कीच ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं ना तर थोडासा अक्रॉस द लाईन टाकलेला हा बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये अटॅक करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक्सप्रेशन फार सुंदर पाहायला मिळालेत. फलंदाज एक्सप्रेस करतायत भावना. संतोष दबडे स्ट्राईक एनला पाहतोय आपण, यांच्यावरती मोठी जबाबदारी, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेला असेल. आणखी एक मात्र महत्वपूर्ण विकेट संतोष दबडे यांच्या स्वरूपामध्ये मात्र माघारी जात असताना 25 या धावसंख्येवरती मोहिते सरकार या संघाला बसतोय दुसरा धक्का. नक्कीच आपण पाहिलं ना तर या बॉलच्या पाठीमागे घडलं काय, तर बॉल अतिशय सुंदर हाताळला गेला होता आउटसाइड द ऑफ स्टंप आणि तिथून मात्र पिकअप केला. आणि जो पिकअप करत असताना त्या ठिकाणी प्रोटेक्शन जर आपण पाहिलं ना तर एक्स्ट्रा कव्हरमध्ये सुंदर प्रोटेक्शन दिलं गेलं होतं आणि सेफ हँड म्हटलं जातं. आपण ॲक्शन रिप्ले पाहिले पहा, आउटसाइड द ऑफ स्टंप अँगलनी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होता ना, त्याच दरम्यान पहा विथ द अँगल खेळलेला हा फटका आणि तदनंतर मात्र डीपमध्ये प्रोडक्शन यासाठी दिलं होतं याच बॉलवरती आणि तिथे कम्मालीचा झेल देखील कलेक्ट केलाय म्हणून फलंदाज बाद झालाय तो संतोष याने सुंदर खेळी केली आणि नवीन फलंदाज येतील रुपेश सर. आता मात्र समीकरण बदललंय. नितीन घराळ तिथे होते आणि नितीन घराळ यांच्याकडनं मात्र अप्रतिम झेल पकडलं गेलंय. इथून नवीन फलंदाज अमित येत असताना हो ही बॉल चांगला पहा, अगदी वेगवान भन्नाट वेग, एकदम मिडल स्टंप डिलिव्हरी, डायरेक्ट हिटचा प्रयत्न पंचांचा हा आत आकाशाकडे आणि स्वतः संघ मालक जे मात्र ढाल म्हणून मैदानामध्ये गेले होते त्यांनाही मात्र यावं लागेल माघारी. भरत मोहिते 25 या धावसंख्येवरती बॅक टू द गॉट. मागे सेंटर ऑफ अट्रॅक्शन म्हटलं जातं. मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू संपूर्ण क्रिकेटचा खेळ जवळून पाहत असतो तो म्हणजे विकेट किपर असतो आणि तिथे आपण पाहिलं ना तर स्वप्नील देवंगळे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्यांनी मात्र एकच स्टंप त्या ठिकाणी त्यांना दिसला आणि तो ॲक्युरेसी घेऊन त्यांनी तिथे हिट केलं. परफेक्ट हिट झाला. विकेटचं पतन. बॅक टू द पवेलियन जावं लागलं संघ मालकांना. भरत मोहिते हे खेळाडू असेच मोठे होत नाहीये, तर यांची खूप मेहनत त्याच्या मागे असते. बरेच जणांना ती मेहनत दिसत नाही, परंतु बऱ्याच वेळा सकाळच्या अगदी पहाटे हे प्रॅक्टिस करण्यासाठी मैदानामध्ये येत असतात. पूर्णपणे काही अंश ते मात्र खेळाडू या क्रिकेटला झोकून देतात आणि तेच आपल्याला इथे मात्र स्वप्नील देवंगुले यांच्या मार्फत सातत्याने पाहायला मिळाले. आदर्श नवीन फलंदाजाने हा फटका, ही टायमिंग प्रॉपर आहे, अगदी कलात्मक पद्धतीने खेळलेला, परंतु क्षेत्ररक्षक अडसल पकडला जाईल झेल. लॉंग ऑफच्या डोक्यावरून करायचा होता मात्र ऑफ ड्राईव्ह, बॅटची कनेक्टिव्हिटी चांगली जमली नाहीये तिथे. धक्का बसतोय. 26 या धावसंख्येवरती मोहिते सरकार या संघाला. तर आपण जर या बॉलच्या पाठीमागे पाहिलं ना तर डीपमध्ये प्रोडक्शन सातत्याने दिलं जातं आणि चर्चा होते ना रबर बॉल क्रिकेट म्हटलं तर डीपमध्ये सातत्याने 30 यार्ड सर्कलचं काही किंबहुना त्याच्यामध्ये एफर्ट्स टाकले जात नाहीये. 30 यार्ड सर्कल हे किंबहुना मी म्हणेन रबर बॉल क्रिकेटमध्ये ग्राह्य धरलं जात नाहीये आणि त्याच दरम्यान सर्व खेळाडू डीपमध्ये असतात आणि त्याचाच मात्र बेनिफिट देखील गोलंदाजाला मिळत असतो. दरम्यान मात्र कन्झिक्युटिव्ह त्या ठिकाणी आपण जर पाहिलं ना तर तिन्ही फलंदाज तास एंडला आणि ताच प्रोडक्शनमध्ये बाद देखील झालेत ना. पहा तुम्ही कालचा दिवस पाहिला, आजच्या दिवसामध्ये पाऊस नाहीये, त्याचाच परिणाम कारण पहिली मॅच ही लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली होती. याहीमध्ये धावा मात्र इथे येताना पाहायला मिळत नाहीत कारण तिसरा षटक मार्गस्थ आहे. 3 बॉल झालेत. 26 धावा धावफलकावरती आडव्या बॅटनं खिचून काढायचा आहे. वाईट स्लॉंगरला काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतात, फेकी करतायत, तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलवरती समाधान मानावं लागेल. 27 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. नक्की 4 बॉलचा जरी खेळ झाला असला, 27 धावा जरी लगावल्या असल्या तरी देखील फलंदाजीसाठी अमित यांच्याकडे नजरा वळवल्या जात. 5 बॉलचा खेळ झालाय. येस, करेक्शन केलं गेलंय. अगदी शॉर्ट मिड ऑन मध्ये मात्र बॉलला ट्रॅव्हल केले. मिड ऑन डीप मधून मात्र क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतील आणि इथून षटक क्रमांक समाप्त झालंय. 3रं आणि 3 षटकांच्या खेळीनंतर मोहिते सरकार, भरतजी मोहिते आणि अनिलजी मोहिते यांचा मालकीचा संघ पोचतोय धावसंख्या 28 या धावसंख्येवरती.
रुपेश सर, कशा पद्धतीने पाहताय? 28 धावा पहिल्या षटकामध्ये, 16 धावा तदनंतर दुसऱ्या षटकामध्ये जर आपण विचार केला तर 23 धावा. या षटकामध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. म्हणजे या संपूर्ण युनिटकडे कशा पद्धतीने पाहता? जिथे एक बिग हिट आणि मोठे प्रहार मस्ट नीड आहे आणि ते येत नाही आहेत, कशा पद्धतीने इथून स्ट्रॅटर्जी आखावी लागेल या टीमला? पहा सर, काल आपण स्वप्नील देवंगुले नावाची चर्चा ज्या प्रकारे झाली ना, तर गोलंदाजी करत असताना स्वप्नील पावळे याही गोलंदाजीची चर्चा होताना पाहायला मिळाली. अचानक भयानक जसं मात्र वादळ यावं ना, तसं वादळ मात्र स्वप्नील पावळेच्या स्वरूपामध्ये कालही येताना आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचं उत्तम उदाहरण आजही देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किती अप्रतिम कलात्मक पद्धतीने लाईन लेन ग्रीपवे रनवे खूप छान पद्धतीने इथे मात्र हातलत असताना आपण स्वप्नील पावळे यांना मात्र पाहायला मिळालं. आणि त्याचा रिझल्टही पाहिलं की या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्यात त्या 2 आणि या 2 धावेनं तिसरा षटकही समाप्त केलंय. इंडिज वेल केलंय आणि त्याचबरोबर 28व्या धावफलकावरती मात्र झाली. आपण चर्चा करू शैलेश सर, ज्या प्रकारे कालच्या दिवसामध्ये किरणजी मस्कर सरांनी आपल्या आवाजानं आणि मान्यवरांचं सत्कार सन्मान केला आणि या स्पर्धेला एक उंची झळाळी प्राप्त करून दिली. मॅनेजमेंट डायरेक्टर आपले आदरणीय सागरदादा पाटील यांचं कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारे मॅनेजमेंट केली, ही चर्चा एक वेगळ्याच झळाळी उंचीवरती मात्र प्राप्त झाली. त्याची चर्चा आपल्याला करावी लागेल. चर्चा होईल. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न हलक्या हातानं फक्त ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे कव्हर पॉईंटला मात्र बॉल ट्रॅव्हल झालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थोडीशी रिस्क जरूर होती तिथे, पण ती घेतली कारण घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. धावसंख्या थोडीशी संत गतीने मात्र धावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 29 धावा धावफलकावरती इथे येत असताना पाहायला मिळत आहेत. सलामीची महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले आणि त्याच्यानंतर यांच्यावरती पूर्ण जबाबदारी आहे. नक्कीच कालच्या दिवसाबद्दल तुम्ही चर्चा करत होता, जिथे किरण सरांचं नाव घेतलं, तदनंतर तुम्ही देखील होतात, निलेश मर्डेकर होते, संतोष देसाई, अविराज देखील होते. यांनी ही स्पर्धा उंचवलेली आहे. मात्र यावेळी पहा, खोलवर पद्धतीचा बॉल, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन कॅरी केलं आणि दरम्यान मात्र डॉट बॉल आलाय. म्हणजे स्पर्धा आहे ना, कालच्या दिवसामध्ये एक व्हिडिओ फार व्हायरल झालाय MH50, जिथे संतोष देसाई आणि निलेश मर्डेकर सरांनी कराडचं विश्लेषण अशा पद्धतीने केलं ना की प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर केलं. डेफिनेटली हाय फटका आडव्या बॅटनं खेळल्या, चोरकस करण्याचा प्रयत्न होता, दूरवरचा प्रवास. इथून रबर बॉलमध्ये आपण शैलेश सर पाहायला गेलं तर पॉवर प्ले नसतो, 30 सर्कलचं बंधन नसतं, त्याच्यामुळे बऱ्याच वेळा डीपमध्ये क्षेत्ररक्षण सजवलेलं आपल्याला पाहायला मिळतो आणि तोच दूरवर येऊन प्रवास करून हा बॉल उचललाय. सिंगल येतो 31व्या धावफलकावरती येत असताना मात्र पाहायला मिळतोय. ब्रँड इज ब्रँड MTC यांचीही चर्चा करू आणि त्याचबरोबर ब्रँड हो अमित यांच्या बॅटमधून मात्र हा येतोय. खन 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 आवाज करणारा हा षटकार. नक्कीच खनखन झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. आता चुनूक लागली आहे मैदानाच्या आतमध्ये. असं म्हटलं जातं ना की वक्त देख लेगना, जैसे ही मेरा हात पकडेगा रफ्तार पकड लेगा. इथून मात्र वेळ आता स्पीड घेणार आहे, गेन करणार आहे, वाढणार आहे. धावसंख्येमध्ये भरारी 6ने वाढली आहे. 6ने धावसंख्या पुढे सरळ 37 या आकड्यावरती. 37 धावा झाल्यात. 10 धावा आतापर्यंत विकास या गोलंदाजाने खर्च केल्यात. अमित तयार असतील. परत एकदा लोअर फुल टॉस बॉल होता, नो बॉलचाही इशारा आलाय. तोफा तर मिळाला, पॅनल्टी मिळाली, पॅनल्टी, परंतु इथून 2 धावांमध्येच आणि एक तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का आणि इथून रनआउटची संधी कदाचित असेल तिथे आणि यस डेफिनेटली इथे अगदी आव ज्याला म्हणतो ना ती मात्र आवडता आली नाही आणि त्याचाच परिणाम इथं मात्र पाहायला मिळाला. नो बॉलचा इशारा, येणारा बॉल असणार आहे प्री हिट, तोफा असेल. काय म्हणाल सर आता? नक्कीच मित्रांनो, पहा जिथे नो बॉल वरती रुपेश सर कोणत्या एका पद्धतीने जर फलंदाज बाद होत असेल तर त्याच्यामध्ये रनआउट हा एक मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे आणि तेच होताना पाहायला मिळालं. थोडंसं कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. विकेटचं सॅक्रिफाईस तुम्हाला अडचणीत आणू शकतो. महत्त्वाचा फलंदाज अमित बाद झाले आणि तदनंतर मात्र स्लायडिंग देखील पाहायला मिळाली. म्हणजे रबर बॉल क्रिकेटचा हा थरार नेहमीच आपल्याला आकर्षित करत असतो आणि हेच पाहायला मिळालं. 40 धावा जरी धावफलकावरती लगावल्या असल्या तरी देखील 5 फलंदाज बाद झालेत सर. अनिकेत शिंदे नवीन फलंदाज, त्यांच्यासाठी बाबू गारे यांच्या माध्यमातून अनिकेतसाठी जर षटका लगावला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल रुपेश सर. बाबू घारे हो निश्चितच. आणि इथून प्रयत्न जरूर होता. 500 रुपये ज्या प्रकारे तुम्ही उल्लेख केला होता की जर का ते मिळाले तर दिवसभराची मजुरी कदाचित सुटू शकतोय आणि त्याचा प्रयत्न जरूर केला होता. अनिकेत मैदानामध्ये 40व्या धावफलकावरती आहेत. या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना तुम्हाला 80 ते 85चं टार्गेट पर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे कारण इथे आहे अगदी ब्लास्ट आणि फास्ट खेळणारा खेळाडू स्वप्नील देवंगुले. परंतु हा क्रिकेट आहे,
क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाही, कारण प्रत्येक खेळाडूला शून्यावरून सुरुवात करायची असते. नक्कीच सर, असं म्हटलं जातं ना की इफ्स अँड बट्सला व्हॅल्यू नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे डेड बॉल देखील घोषित करते. सर आपण चर्चा केली ना तर पैशांबद्दल, सध्याच्या घडीला क्रिकेट म्हटलं ना तर पैशांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळते. तुम्ही चांगलं खेळ करा, चाहता वर्ग तुमच्यावरची प्रेम करत असतो आणि प्रेम त्या अशा पद्धतीने देखील व्यक्त करतात. विकास राईट ओव्हरनं गोलंदाजी करत असताना थोडासा इथून पंच आमच्याकडे वळतात जरूर आणि वाईट बॉलचा निर्णयही आलाय, योग्य निर्णय. अतिरिक्त धाव मात्र मिळेल इथे जरूर आणि 42 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. पहा इथून टॉस जिंकला होता पार्थ 11 दुधडेवाडी संघानं आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण का घेतलं त्याचं उत्तम उदाहरण देत असताना आतापर्यंत तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 14 संपुष्टात येतोय आणि 42 धावसंख्येवरती मोहिते सरकार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अगेन्स्ट पार्थ 11 दुधडेवाडी या संघाच्या विरोधामध्ये खेळत असताना. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आदरणीय योगेशजी महादेव काटेकर साहेब यांचा संघ रणवीर 11 काटेकरवाडी आणि त्यांच्या अगेन्स्ट आदरणीय सर्जेराव वीर साहेब यांचा संघ वीर युद्धा 11 तुळसन. या दोन्ही संघांना मी इथे विनंती करेन की आपण लगेच नाणेफेकीचं कौल घेण्यासाठी आमच्या टॉस का बॉस मध्ये उपस्थित राहायचं आहे. दरम्यान मान्यवरांना विनंती आहे की आपण देखील स्थानपन्न व्हा. विशेष करून या मॅचकडे नजरा वळूया मित्रांनो, जिथे 42 धावा 4 षटकाच्या दरम्यान लगावल्या गेल्या आहेत. अंतिमचं डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाजीच्या ट्रॅकवर देखील आलेत, यांच्याकडे नजरा वळतील रुपेश सर. डेफिनेटली तोपर्यंत आपण पाहिलं गेलं तर खूप छान खेळ करावा लागला. 6 बॉलमध्ये तुम्हाला तुटून पडावं लागेल, परंतु आक्रमण जी व्यसन म्हणतो ना आपण घोड्याची जशी ओढली जाते किंवा बैलाची ओढली जाते त्या प्रकारे मात्र आपण पाहायला गेलं तर चारी मुंड्या चित करण्याचा गोलंदाजांनी अप्रतिम प्रयत्न मात्र केला गेलाय. लगाम लावण्याचं काम केलं, लावण्याचं काम जरूर केलंय. आणि इथून अनिकेत कडे क्लास आहे. अनिकेत यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिकही आहे बाबू घारे यांच्याकडून. परंतु इथून चांगली गोलंदाजी चांगल्या पद्धतीनं करत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. थँक्यू. त्याचबरोबर त्रिमूर्ती फायटरचे संघ मालक शंकरदादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. मोस्ट वेलकम शंकरदादा. त्रिमूर्ती फायटर्स काटेकरवाडी ही टीम आपण सातत्याने पाहिली आणि त्यांचे ओनर या मुख्य व्यासपीठावरती आलेत. मोस्ट वेलकम सर. गोठेवाडी. यस वेलकम शंकरदादा मोहिते साहेब. आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनाबद्ध व्हायचं आहे. 43 धावा धावफलकावरती अमित स्ट्राईक एंडला 7 बॉलमध्ये 13 धावांवरती खेळत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. इथून मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि अमित त्यांच्याकडे जी क्षमता आहे. हो हा अगदी उचली घेणारा बॉल थोडासा मात्र हाईट फॅक्टर होऊ शकतो. वाईटचा निर्णय पंचांकडून आलेला आहे 44 धावा धावफलकावरती. नक्की सर, या गोलंदाजाने फार सुंदर गोलंदाजी आतापर्यंत हाताळली होती, मात्र त्याच्याकडे थोडासा कंट्रोल नाही आहे. गोलंदाजी करत असताना रबर बॉलमध्ये ग्रिप पकडणं थोडंसं कठीण असतं, थोडासा छोटा देखील बॉल असतो, वजन देखील कमी असतं, अनेक गोष्टी आहेत, अनेक बाबी आहेत. मात्र यावेळी पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप बॉल थोडासा यॉर्कर लेंथ हाताळण्याचा प्रयत्न राहिला होता, तिथे मात्र पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय सर. डेफिनेटली आणि चांगली गोलंदाजी झाली आतापर्यंत, कारण 5 षटकांमध्ये आपण इथून पाहिलं गेलं तर 80 ते 101 धावा सुद्धा कालच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळाल्यात. तेही स्वप्नील दिवंगुळे यांच्या 83 धावाही आपण पाहायला गेल्यात आणि त्यांच्या विरोधामध्ये ही धावसंख्या किती टार्गेट ठरेल किंवा डिफेन्सिव्ह ठरेल ते मात्र पाहणं गरजेचं आहे. परंतु हा क्रिकेट आहे, आपण सातत्याने चर्चा करत असतो. जर का इथून जर समजा इथे स्थान नाही आहे क्रिकेटमध्ये, परंतु 44 धावा ही खूप होऊ शकतात, कदाचित असंही होईल. नक्कीच जर तरला व्हॅल्यू नाही. मात्र मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील देवुंगळे यांच्या पुन्हा एकदा किमया रंगली, जिथे बिहाइंड द विकेट यष्ट्यांची फार सुंदर वेध घेतला, स्टंपिंग केलं फार कमी वेळामध्ये, क्षणार्धामध्ये त्यांनी यष्ट्यांचा वेध घेतला. ही एक ओळख आहे चालक आणि चतुर खेळाडू म्हणून स्वप्नील देवुंगळेकडे नजरा वळवल्या जातात सर. वीर योद्धा 11 तुळसन संघ इथे उपस्थित आहे. तरी रणवीर 11 काटेकरवाडी प्लीज आपला कॅप्टन इथे टॉससाठी पाठवायचा आहे. रणवीर 11 काटेकरवाडी कर्णधार प्लीज आपण लगेच नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी टॉस का बॉस मध्ये लगेच यायचं आहे. यस सर, आपण शैलेश सर निश्चितच चांगला उल्लेख केलात. इथे 44 धावा लागले गेलेले आहेत. या षटकातील अंतिम बॉल आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील यांच्या गोलंदाजीचा. 5 धावा आतापर्यंत फक्त खर्च केल्यात आणि हाही षटक मात्र समाप्त झालंय. म्हणजे पहिल्या इनिंगचं खेळ समाप्त झालंय आणि पहिल्या खेळीच्या समाप्तीनंतर 44 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे विजयासाठी 45 धावांची गरज असणार आहे ती टीम पार्थ 11 दुधडेवाडी या संघाला.
यस O2 जाऊया टॉस का बॉस मध्ये किरणजी मस्कर सर तिथे जोडले जातील. टॉससाठी या रणवीर 11 काटेकरवाडी टीम टॉससाठी या. शंकरदादा मोहिते साहेब आपल्या शुभ हस्ते या. आम्ही हा टॉस घेतोय. आमचे शंकरदादा मोहिते साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस आम्ही घेतोय. रणवीर 11 शंकरदादा शेडगे साहेब मी विनंती करेल या आपल्या शुभ हस्ते आम्ही हा या मॅचचा टॉस घेतोय. बोथ दी कॅप्टन्स या. आपण टॉस घेतोय. दोन्ही टीम्स आहेत वीर योद्धा तुलसन आणि अर्थातच रणवीर 11 वीर योद्धाचा कॉल आहे. स्पिन दी कॉइन. हेड इट इज अ कॉल आणि टॉस परत करावा लागेल. परत टेल इट इज अ कॉल. आधी हेड मागितला होता. टॉस जिंकल्या अर्थातच वीर योद्धा रणवीर 11 टॉस वॉन झाला. थँक्यू सो मच मनापासून आभार. थँक्यू सो मच. मराठी संस्कृती जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. तालुका रबर बॉल लीगनं केला. छोट्या छोट्या गोष्टींचा विचार केला. स्पर्धा ज्या 2 मॅचेस तुला जिंकायच्या होत्या त्या जिंकता आल्या नाही टीमला. तिथून पराभवाच्या छायामध्ये तुम्ही आहात. आज थोडेसे नाराज तुम्ही असणार आय नो बट स्पर्धा एन्जॉय केली सगळी. हो केली. स्पर्धा एन्जॉय केली. खूप बेकार वाटते पण आता काय गेम आहे होत राहतंय. नेक्स्ट टाइम आम्ही बेटर ट्राय करू याच्यापेक्षा. चला हे गुड आहे पण टॉस जिंकून महत्त्वाचा निर्णय आता. बॅटिंग ही देखील मॅच आपण म्हणजे जीव लावून खेळला जाईल का का आधी कोणाला नवीन चान्सेस वगैरे दिले जातील. नवीन चान्सेस दिले जातील. कसं आप्पाचा विषय खरंच खोल होता पण कालपासून आम्ही बघतोय आप्पा वन साईड एक प्रयत्न करतोय. सपोर्ट भेटत नव्हता आणि तुमच्या साईडून देखील ज्या मॅचेस जिंकायच्या होत्या तुम्हाला त्या नाही जिंकता आल्या आणि या वर्षीचा सीझन थोडा शांत राहिला. आपण काय बोलाल ओव्हरऑल एन्जॉय वगैरे स्पर्धा केली. सर्वप्रथम ह्या आयोजनासाठी सगळ्यांना शुभेच्छा. शीतलताई यांनी जी कराड क्रिकेट असोसिएशनला जी आतापर्यंत जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचा खरंच खूप एक कराड क्रिकेट असोसिएशनचा सदस्य म्हणून खूप आभारी आहे. टफ सीझन राहिला हा आमच्यासाठी. दोन्ही मॅचेस ज्या आमच्या झाल्या त्या आम्ही 1 साइडेड हारलेलो आहे. पहिल्या मॅचला आउटसाइडेड एज होता आमच्यासाठी परंतु थोडंसं बॉलिंगमध्ये आमची खराब कामगिरी झाली. पहिल्या मॅचमध्ये आम्ही 80% होतो परंतु तो 80% आमच्या अगेन्स्टमध्ये गेला. सो दुःख नेहमीच असतं. एक मोठी लीग आहे मोठी स्पर्धा आहे पण क्रिकेट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही हारलो असलो तरी मुलांचं स्पिरिट चांगलं आहे. हे खूप आमच्यासाठी चांगलं आहे. टीमचं ॲटमॉस्फिअर वातावरण खूप छान आहे. हारलो तरी जे नवीन आता यंगस्टर्स आहेत त्यांना आम्ही संधी देणार आहोत. तरी त्यांना फ्युचरसाठी साऱ्या शुभेच्छा असतील. आपण एक म्हणजे मॅचेस हरलो एका लीगमध्ये आपण चाललो नाही म्हणून संघ कधी संपत नाही खेळाडू कधी थांबत नाही हे खरं आहे का. नक्कीच खेळाडूला वारंवार संधी मिळत असते. क्रिकेट आहे क्रिकेट त्यामुळे हार मानून चालत नाही. कारण आपण आज इकडे मुंबईला कमवायला आलेलो आहे त्यामध्ये आपण आता क्रिकेट एन्जॉय करत आहे. त्यामध्ये आपण आज पाहत असाल तुम्ही या क्रिकेटमुळे एवढ्या मुलांना एकत्र जोडलेलं आहे. नातीगोती जोडलेल्या आहेत. आज पाटण तालुक्यामध्ये जर आमचं काही काम असेल तर आम्ही नक्कीच तुम्हाला कॉल करतो. तुम्ही आम्हाला हेल्प करता. तुमचं काही काम असेल कराडमध्ये तुम्ही सागरदादांना कॉल करता. अशी कामं होतात तर हार मानून चालत नाही कोणत्याही गोष्टीमध्ये. नेवर गिव्ह अप. खूप छान म्हणजे संदेश दिलात. खूप छान वाटलं बोलून. साहेब तुम्हाला एक संघ मालक म्हणून आम्ही ओळखतो आणि मी एक संघ मालक म्हणूनच तुम्हाला विचार ॲज अ संघ मालक काय बोलता तुम्ही. इथे संघ मालक ज्या पद्धतीने तो एफर्ट्स टाकतो पैसे टाकून टीम घेतो त्यानंतर त्याचा संपूर्ण मी म्हणेल त्यांचा सन्मान आहे त्याचा सत्कार आहे त्याचा रिस्पेक्ट आहे या सर्व गोष्टी ॲज अ संघ मालक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने व्यक्त कराल. सर्वप्रथम हा आपल्या MH50 म्हणजे कराडचा हा मान आहे. आपण एवढ्या लांबून येऊन ह्या नवी मुंबई शहरामध्ये एवढ्या मोठ्या स्पर्धा भरवतो आहे. त्यामध्ये टेनिस स्पर्धा असो रबर स्पर्धा असो उत्तमरित्या नियोजन असतं आणि आजपर्यंत आपल्या असोसिएशनला जे पण अध्यक्ष लाभले जे पदाधिकारी लाभलेत ते एवढं उत्तमरित्या नियोजन करतात. त्यामध्ये कोणती कमतरता नसते. दुसरी गोष्ट म्हणजे सागर पाटील साहेबांच्या सोबत मला एक हप्ता बसावं लागेल की त्यांचं नियोजन असं ते काही माहीत नाही पडत की असं नियोजन ज्या पद्धतीने करतात की म्हणजे त्यामध्ये एक आपणाला असं वाटतं की अरे काय केलं आहे म्हणजे नवीन ज्या गोष्टी त्यामध्ये करून घेतात त्यामध्ये वेगळं पण असतं. दुसरी गोष्ट म्हणजे
आपणच्या त्या हॅडलक बॅडलक टेनिसला मी बघितलं, अजूनही आठवतं त्यांनी जी हॅट्रिक घेतली होती आपणही, एक नंबर म्हणजे जे सर्व क्लीन बोल्ड केले होते अशी त्यांनी हॅट्रिक घेतली होती. पण आता ह्यावेळेस काय झालं, रबर मला वाटतं आपणचा विषय हार्ड आहे, पण त्यांच्याकडे आता रनाचं क्रेडिट कार्ड नाही आहे, हेच मला त्यांना सांगायचं आहे. पण नक्कीच ते टेनिसमध्ये परत फॉर्ममध्ये येतील आणि आपल्या कराडचा हा खरोखरच मान आहे. आणि मला एक टेनिसमध्ये एक संधी भेटते एक संघ घेण्यासाठी, त्याबद्दल मी एक असोसिएशनचे आभार मानतो. आणि नक्की इथे सर्व उपस्थित सर्व खेळाडू जे आहेत ते शनिवार असलं तरी सुट्टी घेऊन आज आपल्या हे पंढरीमध्ये म्हणजे समावेश करून जे आपला खेळ दाखवतात, खरोखर ते टेनिससाठी म्हणा रबर स्पर्धेसाठी आपलं आतोनात जे प्रॅक्टिस करून जीव इथे होतच असतात. त्याबद्दल सर्व खेळाडूंना धन्यवाद. आणि जे जिंकलेत त्यांनाही शुभेच्छा, हारलेत त्यांनाही शुभेच्छा. धन्यवाद साहेब. येस आप्पा काय आप्पांकडे दादा क्रेडिटचं कार्ड नसलं तरी कराड क्रिकेट असोसिएशनची फॅमिली माझ्यासोबत आहे, एवढं माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद. किरण Yes, सर, thank you. आपणचा क्रेडिट कार्डचा पिन घ्यायचा आहे. आपणकडे क्रेडिट कार्ड आहे आणि आपण पाहताय स्क्रीनवरती MTC लाईव्हच्या की जिथे मॅच लाईव्ह चालू आहे तेही मात्र प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातोय आणि मान्यवरांचा टॉसचा इथे घेतलेला तेही मात्र आपण पाहतोय. म्हणजे इथे आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके सूर्यकांतजी कचरे साहेब यांचं इथे शुभागमन झालंय, त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. आलेल्या मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जाऊया बॅक ऑन दी क्रिकेट, जिथे एक षटकार देखील आलाय. दरम्यान आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती किरण. हो, यावेळी पहा, वा कम्मालीचा फटका पाहायला मिळालाय, जणू डिस्पॅच केलाय आउट ऑफ द पार्क. इट्स अ बिगी षटकार आलाय. टेक्निकल फलंदाज म्हणून मी शैलेश सर सातत्याने म्हणत असतो, ज्यावेळी त्याच्या स्लॉटमध्ये येतात त्यावेळी चांगली फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात आणि ज्यावेळी चांगला बॉल गोलंदाज हाताळला जातो ना गोलंदाजांकडून, त्यावेळी मात्र खूप छान पद्धतीने मात्र त्याला डिफेन्स करण्याची क्षमता या खेळाडूंकडे आहे आणि ते सातत्याने आपण पाहत असतो. तेच नाव सध्या चर्चेले जाते ते स्वप्नील देवंगुले. नक्कीच स्वप्नील देवंगुळे या नावाची चर्चा का राहिली आहे याचं प्रतिउत्तर पुढचा बॉल. हो, यावेळी खोलवर पद्धतीचा बॉल, जिथे हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे अपील केली होती जरूर आणि मला वाटतं इथून पाहायला गेलात ना तर मोहिते सरकारच्या डगआउटमध्ये थोडंसं इथे आत्मविश्वास वाढला गेला असेल, कारण जखडून ठेवण्याचं काम केलं. आपण व्यासपीठ पूर्ण पाहतो इथे. हा वर्गच जबरदस्त आणि आदरणीय या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहायला गेलं तर ज्यांनी पुरस्कृत केलेले आहे ते आदरणीय विभाग प्रमुख कोपारी खेळणे सूर्यकांतजी कचरे साहेब आणि त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांचं इथे पाहतो. इथे सर्व ड्रोन व्ह्यू इथे मात्र पाहतो आणि ड्रोन व्ह्यूच्या मार्फत मात्र आपण पूर्णपणे व्यासपीठ इथे मात्र पाहत आहात MTC लाईव्हच्या स्क्रीनवरती आणि खूप छान पद्धतीने या स्पर्धेला कव्हर केले गेले आणि एकापेक्षा एक मॅच शैलेश सर कालच्या दिवसामध्ये होताना पाहायला मिळाल्यात. नक्कीच जबरदस्त असा मॅचेस पाहायला मिळाले. नऊ गोलंदाज आलेत. अनिल राऊंड विकेटने हा बॉल स्वप्नील साडी. हो, यावेळी पहा, अरे आग का गोला उछल कर बोला, हा आहे षटकारांचा टोला. ही धमक आहे या पठ्ठ्याची. मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त टोले जंग षटकार. स्लाइडली आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी होती, अगदी अगोदरच हेरलं होतं. गोलंदाजाच्या हातामधून बॉल सुटणार आहे ना तर गोलंदाजाच्या हाताकडे अगदी परिपूर्ण अगदी घारीसारखी नजर होती. लॉंग ऑनच्या डोक्यावरून परफेक्ट ऑफ ड्राईव्ह स्वप्नील देवंगुळे यांच्या बॅकमधून मात्र सजवताना पाहायला मिळालं. अतिशय जबरदस्त असा हा बॉल पाहायला मिळाला. नंतर चर्चा होईल. जाऊया खोलवर पद्धतीचा बॉल, तदनंतर मात्र अलॉंग दी कार्पेट जमिनीला गुदगुल्या करत सरळ लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो चौकार. 4 रन्स. चौकार आलाय आणि ह्या खेळाडूकडे आपण अगोदरच उल्लेख केला होता की यांच्या विरोधामध्ये चांगली रणनीती करून गोलंदाजी करावी लागेल. त्याचे मायनस पॉईंट काय आहे ते तुम्हाला शोधावे लागतील. अचूक टप्पा, लाईन आणि लेंथ, अगदी 6 अँगलनं मात्र ही स्पर्धा पूर्णपणे कव्हर केली जातोय. खूप मेहनत आणि कष्ट MTC लाईव्ह या सगळ्या टेक्निकल टीम कडून घेतलं जाते. फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे तिथे संधी होती. काही वेळासाठी का होईना थोडंसं आनंदाचं वातावरण मोहिते सरकार मध्ये शैलेश सर होते.
नक्कीच मैदानाच्या आतमध्ये अतिशय सुंदर बॉल हाताळला गेला होता. चर्चा होते ना ते अनिल या गोलंदाजाची देखील होणार आहे, कारण की तो देखील कमी नाहीये. मोहिते सरकार लढणार आहे, ते भिडणार आहे. समोर जरी फलंदाज हुकमी एक्का असला ना तरी आम्ही देखील कमी नाहीये. अजय यावेळी स्ट्राईक एंड वरती राऊंड द विकेटने गोलंदाज पुन्हा निघालेत. खोलवर पद्धतीचा बॉल, तदनंतर चेंडू सरळ सीमा रेषेपार. असं म्हटलं जातं ना, अरे उम्र थका नहीं सकती, ठोकरे गिरा नहीं सकती, अगर जिद हो जीतने की तो हार भी हमें हरा नहीं सकती. ठोकलाय तो षटकार डेफिनेटली. आणि ही क्लासिकल टेक्निकली फलंदाजी सातत्याने आपण स्वप्नील देवंगुळे यांची मात्र पाहिली गेली आणि त्यांनी तो क्लास दाखवलाय. आणि क्लासिकल खेळाडू आज अजयच्या मात्र मार्फत हे आपल्याला तीच खेळ मात्र पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल थोडासा गुड लेंथ वरतून स्पॉट झाला. डॉट बॉल बिहाइंड द विकेट. यष्टी रक्षकाकडून जरी गफलत झाली असेल ना तरी फलंदाज कोणत्याही पद्धतीचं ॲग्रेशन दाखवत नाही, कारण की टोटल जी आहे ना ती जवळजवळ 1.5 बॉलच्या पाठीमागे 32 धावा चांगलं टोटल पाहायला मिळेल. 19 बॉलच्या पाठीमागे रुपेश सर 13 धावांची गरज आहे. हवा काढून टाकली या मॅचची. अजय हो यावेळी पहा चान्स, हाफ चान्स क्रिएट झाला होता, मात्र बॅटची एज बिहाइंड द विकेट. बॅक साईडला जर आपण पाहिलं ना तर फर्स्ट स्लिपमध्ये थोडासा शॉर्ट थर्ड मॅनला प्रोडक्शन दिलंय आणि दरम्यान मात्र डॉट बॉल. स्वप्नील स्ट्राईक आपल्याकडे घेण्याची इच्छा वर्तवतायत. चर्चा होते मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण ड्रोन व्ह्यू आपल्याला पाहायला मिळाला आहे, जिथे ओम साई MTC लाईव्हच्या माध्यमातून हे टेक्निकल पहा. अतिशय सुंदर मैदान, संपूर्ण ग्रीनरी आपल्याला पाहायला मिळाले आणि सातत्याने 32 ही धावसंख्या. तदनंतर मात्र पहा ही 3 व्यक्तिमत्व. दॅट्स द पिक्चर एव्हरीबडी टू लाईक. प्रत्येकाच्या मनामध्ये हा पिक्चर आवडला जाणार आहे. जिथे आपण पाहिलं ना तर सूर्यकांत कचरे साहेब, तदनंतर शीतलताई आहेत आणि बॅक ऑफ द बॉल कराड तालुक्याचे म्हणजे आमचे दीपक दादा लोखंडे यांचा हा चित्र आणि ओम साई MTC यांचं एक युनिक कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला बसताना पाहायला मिळालंय. हॉलिवूडच्या चित्रीकरणाला सुद्धा मागे टाकणारं एवढं क्लिअरिटी MTC लाईव्ह देत आहे. ब्रँड इज ब्रँड. अक्षय शेट म्हात्रे यांचा हा चॅनल आणि त्यांची पूर्ण टेक्निकल टीम, आमचा कुणाल शेट म्हात्रे यांची ही अगदी जादुई बोटांची जादू या कीबोर्डवरती चालताना पाहायला मिळतोय. हो यावेळी पहा शॉडम चाक डिस्पॅच केलाय. डीपिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय तो षटकार. हा षटकार आणि या षटकारानं परिपूर्ण मॅच आहे ती अगदी कमीच वेळामध्ये समाप्त करण्याचा निर्धार इथे मात्र केलाय की काय असं इथे पाहायला मिळतोय. कारण 32 धावा धावफलकावरती लागलेत आणि त्यापैकी 25 ह्या वैयक्तिक धावांवरती मात्र स्वप्नील खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. येस सर, 38 रन ही धावफलकावरती धावसंख्या आहे. हो याही वेळी पहा कमालीचा फटका. आणखी एक टोले जंग फटका खेळण्याचा प्रयत्न. एफर्ट्स त्या ठिकाणी कमी पाहायला मिळाले क्षेत्ररक्षकाकडून आणि धावसंख्येमध्ये भर पडली आहे. धावसंख्या 44 या आकड्यावरती. रुपेश सर, मगाशी तुम्ही अक्षय म्हात्रे बद्दल चर्चा केलीत. तुम्ही हॉलिवूडचं ब्रॉडकास्टिंग पाहिलं, मात्र H आणि D हा शब्द आता मात्र अक्षय म्हात्रेसाठी कॅल्क्युलेट करावा लागेल. HD अक्षय म्हात्रे हे नाव सध्या इथून पुढे घेतलं तरी काही हरकत नाहीये. डेफिनेटली, नक्कीच हा एक मोठ्या खेळाडूचं उत्तम उदाहरण शैलेश सर. येस, सन्मान दिलाय. सेफ हँड विनिंग शॉट खेळलाय. पहिला कितवा विजय मला माहित नाही, मात्र आजच्या दिवसामधला पहिला विजय इथे या संघाने मिळवलाय. जिथे आपण पाहिलं ना तर पार्थ 11 यांची कम्मालीची खेळी. आपण जर पाहिलं तर भरतदादा मोहिते यांची टीम मात्र बॅकफूट वरती गेली आहे आणि पहा भरत मोहिते आणि संपूर्ण टीम त्यांची युनिट आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पहिल्या इनिंगमध्ये 8 बॉल 15ची खेळी करणारा किरण पाहायला मिळाला. तदनंतर मात्र स्वप्नील देवंगळे 11 बॉल 38 ही संपूर्ण युनिट आपल्याला पाहायला मिळाला आणि या मॅचचा